तुम्ही माझ्या बघितलाच मागे, हे बघा संतोष गाडी वावरतात. तर भाजीपालो लावचो असा, त्याच्या आधी ती जागा जरा साफसूफ करतात आणि मग ते खणतले. बिनकामाची माणसा ते काय खूप काही चांगला घडलेला नाही असं माझ्या मांजरांच्या बाबतीत. माझी सगळी मांजराची पिल्ला गेलेली असत. काय सांगायचं आता. तुमचा परीचं पण अजिबात पत्तो नाही असा अजूनपर्यंत. ची पण काहीही गॅरंटी नाही येण्याची. त्याची पण गॅरंटी आम्ही सोडून दिलेली असो. ती उरलेली 2 पिल्ला होती. गुंडू गेलेलं तुमका मी सांगितलंय. आणि त्याच्यानंतर त्या दिवशी काल सकाळी आमचा त्या करडू होता त्या गेला. म्हणजे सानू रात्री गायब झाला आणि सकाळी आमका त्या गेलेल्या अवस्थेत मिळाला 10च्या दरम्यान. असा झालेला असा आमच्या मांजरांच्या बाबतीत. कसलो मेलो आजारीलो आणि माझ्या सगळ्या मांजरांका घेऊन गेलो. आता 2 मांजरा माझी उरलेली असत, ती व्यवस्थित असत, त्यांचा काय होता नाही 100%. काल आम्ही डॉक्टरांका बोलवलेलो. डॉक्टरांनी काल त्यांना इंजेक्शन वगैरे दिल्याने ताप वगैरे चेक केल्याने ताप वगैरे त्यांचं चांगलं असा नॉर्मल असा. पण तरी पण त्यांना इंजेक्शन वगैरे दिल्याने त्याच्यामुळे ती आता चांगल्या स्थितीत असत. आणि एवढा खणतला वालींसाठी एवढी जागा लागणार. वाली भेंडे एवढं खणणार कोण? हे त्रास होणारा खणायचा. अशा प्रकारे संतोष घाडी यांनी पिकाऊ हातात घेतलेले आहे आणि ते आता खणणार आहेत. थोडासा खणून बघितलंय, नमक झाला. बापरे, 5 जरी वाजलेले असं तरी काळोख लवकर पडतं. संध्याकाळ झाल्यासारखी वाटतं, पण वाजले 5 सव्वा 5, जास्त नाही वाजत. आता तुम्ही जर फुलझाड बघितलंस ना तर जंगली असा